आपण प्रयोग पुनर्वल प्रयोग. ठीक आहे, स्वाध्याय आपण पूर्ण असे उलटे प्रश्न घेऊ, कारण की आताचे प्रश्न आहे नवीन वाले आलेले. हा, तर एमसीक्यू आहे पूर्णच्या पूर्ण प्रयोगवर. जोड्या लावायचे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, बाह्य प्रयोग. कर्तरी प्रयोग असा राहते, कर्तरी म्हणजे कर्ता, कर्त्याला कोणतेच प्रत्यय लागत नाही. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्मणी म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागते, कर्माला प्रत्यय लागत नाही. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. भावे प्रयोग, कर्ता आणि कर्म दोन्ही याला काय लागते? प्रत्यय लागते. आणि संकीर्ण प्रयोग तर संकीर्ण प्रयोग हा इथं दिलाय. आता वाचा इथं. कर्तरी प्रयोग सांगायचा 4 मधला कोणता आहे? कोणता आहे मग? कर्तरी प्रयोग कोणत्या याच्यातला? हा मग कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागले पाहिजे नाही. कुठं लागत नाही? इथं लागला. मारणारा कोण? राम. राम करताय, कर्त्याला प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग होत नाही. तू त्याला न्यायचे होते, नेणारा कोण? तू. कर्त्याला प्रत्यय लागला नाही, पण हा कर्तरी प्रयोग होऊ शकते, शक्य आहे. ठीक आहे, पण सगळ्यात शेवटी स आहे, म्हणजे संकर आहे ना. सगळ्यात शेवटी स आहे म्हणजे हा कोण आहे? संकर. त्याने कविता लिहिली, लिहिणारा कोण? तो. त्याला ने प्रत्यय लागला, बरोबर आहे. हा, ने प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग होत नाही. तो जातो, जाणारा कोण? तो. तोले कोणतेच प्रत्यय लागले नाही, म्हणजे ए ले कोण लागते? 4. सांगा कर्मणी प्रयोग सांगा. हा, लिहिणारा कोण? तो. कर्त्याला प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग होत नाही. लिहिण्याची क्रिया कोणावर होते? कविता. येले कोणतेच प्रत्यय लागले नाही, म्हणजे कर्माले प्रत्यय लागले नाही. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. बी ले 3. भावे प्रयोग सांगा. मारणारा कोण? राम. मारण्याची क्रिया राम. कर्त्याले प्रत्यय लागले, कर्माले प्रत्यय लागले, दोन्ही याले प्रत्यय लागले. कोणता प्रयोग? भावे प्रयोग. बरोबर आहे. ह्या कोणता? संकीर्ण प्रयोग. सगळ्यात शेवटी कोण आहे? स. तर कोणता प्रयोग? संकीर्ण. संकर. संकर म्हणजे संकीर्ण. आता सांगा उत्तर. एकले कोणता लावला? 4. कायच्यात आहे? पहिल्याच्यात आहे. अधिक बले कोणता लावला? तिसरं है ना. एकले कोणता लागला? 4. बले कोण लागला? 3. आणि सी ले काय लागला? 1. आणि बी ले कोण लागला? 2. तो आता याच्यात आहे का? तो ये लवकर आहे. पहा मग काय म्हणते. अले कोणतं? 4. बले 3. कोणतं आहे मग उत्तर? पहिलंच आहे. कर्म भाव संकर. पुन्हा आलो आधी वरतो सांगा. आलंच नाही का त्याची? आला आता. बाहेर कोणा राहील आवाज? लायब्ररी करून बसला. लायब्ररीत नाही करून बसला. पहा, लक्ष दे इकडे. पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यात प्रयोगाचा उपप्रकार सांगा. कडून प्रत्यय लागला, काय होय? कोणता होय? नवीन कर्मणी. कडून प्रत्यय लागला कोणता? नवीन कर्मणी. मग नवीन कर्मणी आहे, तर नवीन कर्मणी दुसरं नाव कोणतं होतं? कर्मकर्तरी. तुम्हाला पाठ करायला लागलं होतं नाव. नवीन कर्मणी दुसरं नाव कोणतं? कर्मकर्तरी. उत्तर काय आहे ते? 3. त्याच्यानंतर मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाडले हे वाक्यातील कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? हे मित्र संकर नाही, मिश्र संकर. मित्र संकर, कर्मभाव संकर, भाव कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. कोणता आहे मग? भाव कर्तरी आहे ना. हे उजाडले असे जे येते क्रियापद, हे कोणते क्रियापद आहे? हे होय भाव कर्तरी. म्हणजे
म्हणजे याच्यामध्ये या अशा वाक्यामध्ये कर्ता राहत नाही. तो कर्ता कशात लपला राहते? क्रियापदामध्ये लपलाय. तो कर्ता कशात लपलाय? क्रियापदात. उजाडणार दिवस आहे का याच्यात? नाही आहे. मग अशा अशा क्रियापदाला काय म्हणतो आपण? कोणतं क्रियापद आहे? कोणतं क्रियापद आहे? क्रियापद भाव कर्तृ भावही म्हणता येईल. कर्तृ नाही सॉरी, हे जे क्रियापद आहे, हे क्रियापद जर आपण म्हणतो तर हे क्रियापद कोणतं आहे? भाव कर्तरी क्रियापद. कोणतं? भाव कर्तरी. भाव कर्तरी लक्षात ठेवा. भाव कर्तरी म्हणजे भाव लपलाय कायच्यात? कर्त्याचा. कायच्यात? क्रियापदाला. किंवा भाव कर्तृक क्रियापद. कोणतं क्रियापद आहे? भाव कर्तृक क्रियापद. इथं पहा कोणता आहे? मग भाव कर्तरी प्रयोग. कोणतं उत्तर आहे ते? भाव कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर त्याने आपल्या मुलीस कालच सासरी पाठविलीन. या वाक्यातील प्रयोग पहा. मग तुम्हाला याची ट्रिक्स सांगितली तुम्ही. कोणती आहे? कोणता प्रयोग आहे? हा कोणता आहे? हा कोणता आहे? कर्तृ कर्म भाव संकर. कायच्यावरून ओळखायचं आपल्याला? सगळ्यात शेवटी लाली आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी लाली आलं. लाली आलं अधिक त स न. मग इथं ली आहे आणि न आहे. मग कोणता आहे? कर्तृ कर्म भावे संकर. 185चं उत्तर 2. पेपरमध्ये असंच लिहायचं. 185 उत्तर 2. तर असं 185 उत्तर 2. काल सांगितलं तुम्हाला असं लिहायचं. नाही तर काय होते? तुमचा गोल चालला जाते भलती इकडे. 185चं उत्तर 2. 185 उत्तर 2 असं म्हणायचं. 185 उत्तर 2 आणि तिथं मग असं गोल करायचं. 185 उत्तर 2. नाही तुम्ही वाचता फक्त प्रश्न कसा वाचता? त्याने आपल्या मुली कालच पाठवले. ह्या उत्तर आलं काय? कर्तृ कर्म भाव संकर. हे वाचता न उत्तर लिहिता तिसरं. वाचता काही ना उत्तर भलतंच. मग असे आपले हातचे मार्क जाते. असे मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? म्हणजे क्रिया कशी झाली पाहिजे? म्हणते पूर्ण झाली पाहिजे. पूर्णत्व म्हणजे क्रिया कशी पाहिजे? पूर्ण. मग कोणता आहे ते? समापन कर्मणी. कोणता आहे? समापन कर्मणी. कोणत्या प्रयोगातील क्रियापद वाक्यातील उद्देश अंतर्भूत असते? कोणत्या प्रयोगातील क्रियापदात वाक्यातील उद्देश अंतर्भूत असते? त्याच्यामध्ये असते बा उद्देश. उद्देश म्हणजे काय होते? जो आपण कर्त्याला म्हणतो. आपण कर्त्याला काय म्हणतो? उद्देश. कोणत्या प्रयोगातील क्रियापद वाक्यातील उद्देश अंतर्भूत असते म्हणजे त्याच्यामध्ये असते. ठीक आहे, लक्ष द्या. म्हणजे याचं म्हणणं असं आहे, कोणता प्रयोग आहे त्याच्यामध्ये क्रियापदामध्ये कोण राहते म्हणते? उद्देश. क्रियापदामध्ये कोण राहते? उद्देश. उद्देश म्हणजे तुम्हाला सांगितलं मी कर्त्याला म्हणते. उद्देश कोणाला म्हणते? कर्त्याला. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ह्या वाक्य ह्या प्रश्नाचा अर्थ बा लक्ष द्या. हा प्रश्न थोडासा विचारण्याची पद्धत जी आहे, म्हणजे जे लँग्वेज आहे ती लँग्वेज कशी वापरली थोडीशी तुमच्यासाठी ते कठीण आहे. पण हा प्रश्न समजून घ्या. लक्ष द्या, प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय म्हणतो? कोणत्या प्रयोगातील क्रियापद वाक्यातील उद्देश अंतर्भूत असते? म्हणजे क्रियापदामध्ये कोण पाहिजे? उद्देश. अंतर्भूत म्हणजे कायच्यामध्ये आहे? उद्देश क्रियापद. उद्देश कोणाला म्हणते? कर्त्याले. उद्देश कोणाला म्हणते? लक्षात आलं का? उद्देश कोणाला म्हणते? कर्त्याले. पण 2 वाक्य होते. राम राजा आहे. राम रावणास मारतो. मारणारा कोण? राम. याच्यामध्ये ऍक्शन होऊन राहिली, याच्यामध्ये कर्ता आहे. राम राजा आहे हे वाक्य माहिती सांगते आणि राम याच्यात कोण आहे? उद्देश आहे. पण तुम्हाला सांगत होतो मराठी व्याकरणामध्ये जर पाहिलं उद्देशलाच काय म्हणते? एक प्रकारचा कर्ता म्हणते. उद्देशलाच काय म्हणते? कर्ता. आता याचं म्हणणं असं आहे का हा उद्देश कायच्यात लपला आहे म्हणते? क्रियापदात. मग आपण हे शिकलो होतो कर्ता कायच्यात लपला आहे? क्रियापदात. जर क्रियापदात जर कर्ता लपला असेल तर आताच सांगत होतो मी तुम्हाला काय म्हणते त्याच्यामध्ये कर्ता, त्याच्यात कोण आहे? नाही, कर्ता नाही आहे. अकर्तृक भाव आहे. कोणता प्रयोग आहे तो? अकर्तृक भाव. समजलं ना? ज्याच्यामध्ये कर्ताच नाही त्या वाक्यात, तो कर्ता कायच्यात लपलाय? क्रियापदात. त्याला काय म्हणते?
अकर्तुक भावे. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषा अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात? कोणानुसार बदलते म्हणजे? कर्माच्या. म्हणजे कर्म चेंज केलं तर क्रियापद बदलते. कोणता प्रयोग? शिकलो तर कर्म बदललं क्रियापद बदलते. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. 182 3. सांगा. भाव कर्तरी प्रयोगाचे वाक्य. भाव कर्तरी म्हणजे तोच का? भाव लपलाय कर्तरी कर्त्याचा कायच्यात? क्रियापदात. भाव कर्तरी कोणते आहे मग? आहे ना, संजावली आला ना, बरोबर. आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावली आला. म्हणजे हे कोणतं वय? अकर्तुक भावे. त्याला दुसरं नाव कोणतं आहे? भाव कर्तरी. कोणतं आहे? भाव कर्तरी. समजून राहिलं ना? अकर्तुक भावे आणि भाव कर्तरी एकच शब्द आहे ते. त्याच्यानंतर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र असते त्याला काय म्हणतात? कोणता प्रयोग म्हणजे त्याला? जास्त टेन्शन घ्यायचंच नाहीये. वाक्यभाग कसं आहे, लक्ष द्या काय म्हटलं आहे ना. तो काय म्हणते? कर्ता आणि कर्मानुसार तो बदलतच नाही म्हणते. काय म्हटलं ते ना? कर्ता आणि कर्माचा त्याच्यावर असरच नाही पडत. मग कर्त्याचा असर नाही पडत. कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. दोघांनुसार नाही बदलत तो कोणता प्रयोग? भावे प्रयोग. समजलं ना? कोणता प्रयोग? भावे प्रयोग. लक्ष देऊन राहिला. त्याच्यानंतर वाटलंच नाही आहे. अर्जुनाला मासा दिसला. समोर जाय. अर्जुनाला मासा दिसला. प्रयोग ओळखा. कर्म मधात नाही आला. करता. दिसणारा कोण? ह्या कोण होय? करता. कोण होय? करता. कर्त्याला कोणते प्रत्यय लागले काय? कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी. नंबर 2. 79. तर उत्तर 2. 179. थांबा लागून राहिलं. आलं. अडवेकर तुमचा मोबाईल अडवते पण. लक्ष द्या. अचूक विधानाचा पर्याय निवडा. मग तुम्हाला अचूक म्हणजे काय होते पहिले? बरोबर. अचूक म्हणजे बरोबर होते. प्रयोगासंदर्भात आहे. विधाने वाचा व दिलेल्या पर्यायातून अचूक विधानाचा पर्याय ओळखा. पहा मग. वाचा बरं आणि सांगा उत्तर. सांगा उत्तर सांगा.
आलं काय? नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्यास प्रयोग असे म्हणतात. बरोबर आहे? बरोबर आहे. ह्या व्याख्या लक्षात ठेवा. प्रश्नातले तुम्हाला खूप सारे शिकायला मिळते. हे नोट्स वगैरे तुम्ही काढू शकता किंवा शिकवलंही आहे. ठीक आहे. कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे प्रकार नाहीत. बरोबर आहे? कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे प्रकार नाहीत. आहे काय कर्मणी प्रयोगात? कर्मणी प्रयोगात सकर्मक आणि अकर्मक कर्मणी आहे काय? आहे काय? सकर्मक कर्मणी अकर्मक कर्मणी शिकले काय? मी तुम्हाला एक सांगितलं, लक्षात ठेवा. काय सांगितलं होतं? कर्मणी प्रयोग म्हणजे कर्म. कर्मणी प्रयोग म्हणजे कोण? कर्म. त्या वाक्यात कर्मच नाही आहे तर कर्मणी प्रयोग होतच नाही ना. मग तो काय अकर्मक कर्मणी राहते काय? कर्म जर असेल तर तेव्हाच तो कर्मणी प्रयोग होते. लक्षात ठेवा. असे प्रकार फक्त दोनच असे पडते. एक आहे भावे प्रयोग आणि एक आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. भावे प्रयोग मध्ये सकर्मक भावे, अकर्मक भावे. आणि कर्मणी प्रयोग कर्माशिवाय होत नाही. त्याला कर्म पाहिजेच. लक्षात आलं काय? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म पाहिजेच. कर्म जर असन तर कोणता प्रयोग होते? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे दोन प्रकार पडते. एक प्रधान कर्तृक कर्मणी, एक गौणत्व कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता महत्वाचा आहे, तो अलग. गौणत्व कर्मणीचे प्रकार पडते. कोणते कोणते? शक्य कर्मणी, पुराण कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी. बरोबर आहे ना? हे प्रकार पडते. लक्षात आलं? त्याचे ते प्रकार पडत नाही, सकर्मक आणि अकर्मक. कोणाचे? कर्मणी प्रयोगाचे. म्हणजे हे ब नंबरचं बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात सकर्मक अकर्मक असे प्रकार नाही. ब नंबरचं काय आहे? बरोबर आहे. मिश्र व संकर प्रयोगात कर्म कर्तृ संकर प्रयोग नाही. आहे काय? मिश्र संकर. संकर कोणते कोणते पाहिले सांगा? नंबर 1 कर्तृ कर्म संकर, कर्तृ भाव संकर, कर्म भाव संकर, कर्तृ कर्म भाव संकर. मग मला सांगा, कर्म आणि कर्ता आणि कर्म, कर्तृ कर्म संकर आहे नाही काय? आहे नाही काय? कर्तृ कर्म संकर. ये इकडे तिकडे गेलं बस. कर्तृ कर्म आहे नाही काय? आहे ना. ह्या काय म्हणते? मग याचं काय? क नंबरचं चुकलं. क नंबर चुकलं नाही आहे त्याचं. तो नाही म्हणते ना, पण आहे ते चुकलं त्याचं क नंबरचं. मिश्र किंवा संकर प्रयोगात कर्म कर्तृ संकर प्रयोग नाही. आहे. हा प्रयोग आहे. संकर प्रयोग मध्ये कोणता प्रयोग आहे? कर्म कर्तृ संकर प्रयोग आहे. म्हणजे क नंबरचं चुकलं. त्याच्यानंतर अकर्मक शक्यार्थक क्रियापदाचा नेहमीच भावे प्रयोग होतो. अकर्मक ज्याच्यात कर्म नाही आहे आणि कसं शक्यार्थ. शक्यार्थ म्हणजे शक्य क्रियापद वाला आहे ना, तो कधी कोणता प्रयोग होते म्हणते? भावे प्रयोग. बरोबर आहे काय? बरोबर आहे ना त्याचं. कर्मच नाही आहे त्याच्यात. कर्मच नाही आहे त्याच्यात, पण तो प्रयोग कसा आहे? शक्यवाला आहे. मग कोणता झाला तो? शक्य भावे. कोणता प्रयोग येतो? शक्य भावे. हे सगळं समजून घ्यासाठी तुम्हाला पहिलेपासून व्यवस्थित बॅच पाहावं लागेल, रेकॉर्डिंग. तेव्हा तुम्हाला सगळंच्या सगळं लक्षात येईल. किंवा ज्यांनी ही पूर्ण बॅच केली आहे, प्रयोग ज्यांनी पूर्ण केला आहे, त्याचा पुरेच्या पुरे उदाहरणं येतील. हे उदाहरणं एमपीएससीच्या लेवलची आहे, पहिलेच सांगतो. असेच प्रश्न एमपीएससी मध्ये विचारते. ठीक आहे ना? पोलीस भरतीत एवढे भारी प्रश्न येत नाही, पण आपण खूप डिटेल मध्ये शिकून राहिलं. सोपंच आहे, काही कठीण नाही आहे त्याच्यात. आता तुम्ही त्याला कठीण करून घेतलं, अभ्यास करत नाही, काही नाही करत आहे ना, रेग्युलर क्लास करत नाही, त्या कारणाने तुमच्यासाठी ते कठीण आहे. ठीक आहे? बरोबर आहे ना? क नंबरचं चुकलं ना ते. क नंबरचं आणि कोणते कोणते बरोबर आहे? अ ब ड. बरोबर कोणते आहे मग याच्यात? अ ब ड. कोणतं उत्तर येईल? हे अ ब ड बरोबर.
त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. गौतमने रोज एक पुस्तक वाचले या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर कसे होईल? तुम्हाला कर्तरी प्रयोग करायचा आहे का? गौतमने रोज एक पुस्तक वाचले तर कर्तरी प्रयोग करा दोन पैकी सांगा. सांगा उत्तर सांगा. लक्ष द्या. प्रश्न काय विचारला? कर्तरी प्रयोग करा. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याले प्रत्यय पाहिजे झाला कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याले प्रत्यय लाग. मग इथं बा गौतम रोज एक पुस्तक वाचतो. वाचणारा कोण? गौतम. कर्ता होय ना. कर्त्याला प्रत्यय लागला काय? कोणता प्रयोग झाला? कर्तरी. इथं बी वाचणारा कोण? गौतम. जरी वाचील असं काही असं पण तरी वाचणारा कोण? गौतम. मग येले काय आहे? कोणतेच प्रत्यय लागले नाही. कोणता प्रयोग होते? कर्तरी प्रयोग. लक्षात आलं ना? म्हणजे दोन्हीचे दोन्ही उत्तर आहे आणि व दोन्ही बरोबर. 177 3 आहे काय? याच्यात काय म्हणते? आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा म्हणते. वाढविले. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. सांगा कोणता प्रयोग होते? कोणता प्रयोग होते? सार्थक कमेंट करत जा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. कोणता प्रयोग? हा. वाढवणारे कोण? वाढवणारे कोण? आई वडील. आई वडील काय लागला? नि प्रत्यय लागला. कर्त्याले प्रत्यय लागला. कर्तरी प्रयोग होत नाही. वाढवण्याची क्रिया कोणावर होते? मुलांवर. याला ना प्रत्यय लागला. कर्माले प्रत्यय लागला. कर्मणी प्रयोग सुद्धा होत नाही. राहिला कोणता प्रयोग मग? भावे प्रयोग. नंबर अ. ठीक आहे ना? आता भावे प्रयोग सकर्मक आहे की अकर्मक आहे? त्याच्यावर असं काही दिलं नाहीये. तर मग कोणतं बरोबर आहे? मग याच्यातलं आपलं अ बरोबर बाकी सगळेच्या सगळे चूक है ना. अ बरोबर बाकी सगळेच्या सगळे चूक. 176चं उत्तर एक आहे. अ बरोबर आहे. कोणतं उत्तर आहे ते? भावे प्रयोग. अ बरोबर बाकी सर्व चूक. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे या वाक्याचे प्रयोग ओळखा. लक्ष दे इकडे. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे या वाक्याचे प्रयोग ओळखा. सांगा. इकडे लक्ष द्या मॅडम. सुंदर आहे. सांगा कोणता? अकर्मक. सकर्मक आहे की अकर्मक आहे? पण कोणता आहे पहिले सांगून द्या. भावे. कोणता वय? भावे. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे. राहणारे कोण? नि प्रत्यय लागला. कर्त्याले प्रत्यय लागला. कर्तरी प्रयोग होत नाही. राहण्याची उभे है ना. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे. राहणारे कोण? खेळाडू आहे ना. उभे राहण्याची क्रिया कोणावर होते? ते ज्यावर खेळाडूच होते. म्हणजे याच्यावर कर्म आहे काय? कर्म नाही आहे. मग कर्त्याला प्रत्यय लागला. कर्म कर्तरी प्रयोग होत नाही. कर्म नाही आहे. कर्मणी प्रयोग होत नाही. राहिला कोणता मग? भावे प्रयोग. मग कोणता आहे? कर्म आहे का त्याच्यात? नाही. मग कोणता आहे? अकर्मक भावे प्रयोग. कोणता प्रयोग होते? अकर्मक भावे प्रयोग. त्याच्यानंतरचं उदाहरण आहे. कोणत्या वाक्यात कर्तृ कर्म संकर हा प्रयोग पुढील पैकी आहे? कर्तृ कर्म सांगा.
कर्तृकर्म संकर. सांगा कर्तृकर्म संकर. कर्तृकर्म संकर. संकर म्हटल्या म्हणजे तुम्हाला सगळ्यात शेवटी कोण आला पाहिजे? स, त, न. याच्यात कोण आहे? स आहे ना, म्हणजे आला, भेटलं उत्तर. एवढं सोपं आहे ना? एवढं सोपं आहे कर्तृकर्म संकर. लक्षात आलं काय? जास्त काही डोकं लावावं लागते काय? नाही, डायरेक्ट स दिसलं ना आपल्याला संकर. स दिसल्याबरोबर बाकीच्या स आहे काय? नाही, म्हणजे याच्यावर जास्त मेहनत घ्यायची आवश्यकता आहेच नाही आपल्याला. कर्तृकर्म संकर. 174च उत्तर किती येते? योग. त्याच्यानंतर समजलं नाही? कर्तृकर्म संकर. कर्त्याला प्रत्यय लागला नाही, कर्तरी प्रयोग आहे ना. कर्माली प्रत्यय लागला नाही, कर्मणी प्रयोग. दोन्ही प्रयोग छटा त्याच्यात. पण आपण डायरेक्टच ओळखतो त्याला. सगळ्यात शेवटी काय आहे? स. त्याच्यानंतर पुढील वाक्यानुसार प्रयोग कोणता असेल ते ओळखा. ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र असते, ते पुल्लिंगी वा स्त्रीलिंगी नसते, ते बहुवचनी नसते, ते प्रथम वा द्वितीय पुरुषी नसते. तो वाय प्रयोग असेल म्हणजे तो कर्मणी प्रयोग असेल, तो कर्तरी प्रयोग असेल, तो प्रयोगच नसेल. सांगा उत्तर. त्याचं बहुवचन नसते म्हणजे ते प्रथम वा द्वितीय ती नसते म्हणते. ते प्रथम ह्याचं लक्ष नाही याच्यात. हा, पुढील वाक्यात प्रयोग कोणता, वाक्यानुसार प्रयोग कोणता असेल म्हणते ते सांगा. ज्या प्रयोगात क्रियापद कसं आहे म्हणते? स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे ते स्त्रीलिंगिनी आहे, पुलिंगिनी आहे, ते नपुसक लिंगी आहे. कोणतं पाहिजे म्हणते? नपुसक. तो असं पाहिलंय आपण नपुसक. पाय तो पुलिंगिनी आहे, स्त्रीलिंगिनी आहे. कोणता पाहिजे तो? नपुसक. लिहून दिलाय नपुसक. भावी प्रयोग मध्ये आहे. कोणता प्रयोग आहे तो? भावी प्रयोग. ते बहुविष्णी नसते म्हणते. ते प्रथम आणि द्वितीय मध्ये नसते म्हणते. आहे का? पहा बरं, वाचा बरं भावी प्रयोगाची लक्षणे, वाचा जोऱ्यानं. सांगा, आहे काय? वाचा जोरानं, वाचा ना. द्या वाचून दाखव तुम्ही. वाचता येईल तुम्हाला? वाचता येते पण आरामात वाचता येते ना. पहा, वाक्य सकर्मक असल्यास, भावी प्रयोगाची लक्षणे वाचून दाखवतो तुम्हाला. वाक्य सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला प्रत्यय असतो, व अकर्मक असल्यास कर्त्याला प्रत्यय असतो. सकर्मक असेल तर कर्ता आणि कर्म दोन्ही राहते. हा, क्रियापद स्वतंत्र आहे म्हणते, तृतीय पुरुषी आहे आणि नपुसक लिंगी, एक वचनी तटस्थ असते. लिहून दिलं होतं. हा, क्रियापदाचे रूप शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. हे सगळं लिहून दिलं होतं आहे ना. कोणत्या प्रयोगाचं हे आहे ते? भावी प्रयोग. कोणता प्रयोग आहे? भावी. कोणता प्रयोग? भावी. त्याच्यानंतर प्राचार्याकडून विद्यार्थ्याला, हे बघून घ्या, कर्तव्य प्रयोगात रिकामी जागा आपली हुकूमत चालवितो. कोण? कर्तरी प्रयोगात कोण आपली हुकूमत चालवतो? कर्ता. कोण चालवते? कर्ता. कर्ता हा त्याची हुकूमत चालवते. त्याच्यानंतर नंबर 171. प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. सांगा. नवीन. कडून प्रत्यय लागला तर कोण आहे? नवीन कर्मणी. त्याच्यानंतर पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला. करणारी कोण? करण्याची क्रिया कोण होते? अभ्यासक्रम काय?
करणारी कोण? गोदावरी. करण्याची क्रिया कोणावर होते? अभ्यासक्रमवर. मग करणारी कोण? ते. करण्याची क्रिया म्हणजे तिच्या अंगावर अभ्यास करून द्या. अभ्यास करून राहिली ना ते. हा? अरे पहा, तुम्ही काय पहा, एक उदाहरण घेऊ इथं. हा, तो अभ्यास करतो, ठीक आहे, तो अभ्यास करतो. करणारा कोण? तो. करण्याची क्रिया कोणावर होते? अभ्यासावर. तो पुस्तक वाचतो. वाचणारा कोण? तो. वाचण्याची क्रिया कोणावर होते? पुस्तकावर. समजलं का आता? याच्यामध्ये कर्म आहे काय? या वाक्यात कर्म आहे काय? कोणतं? हा, या वाक्यात कर्म आहे काय? गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला. करणारी कोण? गोदावरी. करण्याची क्रिया कोण होते? अभ्यासक्रम. नसन लक्षात लिहून घेता. हे अभ्यासक्रम जो आहे ना, हे कर्म होय, कर्म. अभ्यासक्रम कोण आहे? कारण की ते अभ्यास, त्याच्यावर क्रिया कोणावर करून राहिली? अभ्यासक्रमावर करून राहिली ना. क्रिया कायच्यावर करून राहिली? तिच्यावरच करून राहिली ती क्रिया. अभ्यासक्रम काय ठेवय काय स्वतः? नाही ना. तो शाळेत जातो. जाणारा कोण? तो. जाण्याची क्रिया त्याच्यावरच होते, शाळेवर निवत. आता काही लोकांना असं वाटतं तो शाळेवरच चालला, कर्म कायले घेते? शाळेले. पण याच्यात ट्रिक सांगितली होती आपण, कोणती? जाते येते. जर येत असेल तर त्याच्यामध्ये कर्म राहत नाही. ठीक आहे. मग गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला. करणारी कोण? गोदावरी. करण्याची क्रिया कोणावर होते? अभ्यासक्रमावर. म्हणजे हा कोण आहे? कर्म होय, कर्म. मग गोदावरीले प्रत्यय लागला नाही, कर्त्याले प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग होत नाही. कर्माले प्रत्यय लागला काय? अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रमच शब्द मूळ आहे. याला कोणताच प्रत्यय लागला नाही. कोणता प्रयोग होते? कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी. त्याच्यानंतरच उदाहरण पहा. कोणतं? कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकारात कर्त्याला कडून हे शब्द प्रयोग प्रयोगी अव्यय जोडून वाक्यरचना केली जाते? कोणाले कडून? कोणाला लागते? नवीन कर्मणी लागते ना. नवीन कर्मणी दुसरं नाव कोणतं आहे? कर्म कर्तरी. नवीन कर्मणी दुसरं नाव कोणतं आहे? कर्म कर्तरी. कोणतं नाव आहे? कर्म कर्तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही जो मा करीजे, बोलीजे, जाईजे अशी क्रियापद रूपे कोणत्याच्या तिथे? कर्मणी मध्ये येते, भावेमध्ये बी येते. येते ना. पण जो प्रत्यय ना, कोणता? पुराण कर्मणी आहे आणि पुराण भावे आहे ना. हा, तर ह्या प्रश्न आलेला आहे 2017 मध्ये. पण त्याचं उत्तर सगळ्यात महत्वाचं याच्यात जर पाहतो आपण, तर कोणाला महत्व दिलेलं आहे? पहिले कोणाला आले आहे? कर्मणी. कोणता आहे? पुराण कर्मणी, पुराण भावे दोन्ही आहे ना. हा, तर हे कोण आहे? कर्मणी. करीजे, बोलीजे, जाईजे. ठीक आहे. पुराण कर्मणी 168 च 3 उत्तर आहे. त्याच्यानंतर तो पहा, भीमाने बकासुराला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता? मारणारा कोण? भीम. कर्त्याला प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग होत नाही. मारण्याची क्रिया बकासुरावर. कर्माले प्रत्यय लागला, कर्मणी प्रयोग होत नाही. कर्ता कर्म दोन्हीले प्रत्यय लागला. कोणता प्रयोग? भावे प्रयोग है ना. त्याच्यानंतर 166 पाहून घ्या. भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. या वाक्यातील प्रयोग कोणता? देणारा कोण? भाजीवाला. कर्ता कर्त्याले प्रत्यय ने लागला, कर्तव्य प्रयोग होत नाही. देण्याची क्रिया कायच्यावर होते? मेथीवर. मेथीला कोणताच प्रत्यय लागला नाही, तर कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग है ना. 166 उत्तर किती येते? 1. हा काय म्हणते आता? संकर प्रयोगात कर्ता नसतो म्हणते. कोणता? द्वितीय पुरुषी, प्रथम पुरुषी, तृतीय पुरुषी. प्रथम म्हणजे आता इथं लक्षात ठेवायचं, हे नको हे प्रत्यय नाही. प्रथम
प्रथमा है ना, हे विभक्ती नाही, विभक्ती नाही तर कारण विभक्तीचे प्रत्यय होय, विभक्तीचे प्रत्यय नाही होय. हे प्रथम पुरुषी म्हणजे प्रथम पुरुष मी, द्वितीय पुरुष तू, तृतीय पुरुष तो ती ते. लक्षात आलं? प्रथम पुरुष फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन ते होय. मग याच्यामध्ये संकर प्रयोगात कर्ता नसतो म्हणते. मग संकर प्रयोगामध्ये कोणता कोणता कर्ता नाही राहत? पहिला तो तर राहते ना, तू राहते ना, तू तू आहे ना, तू द्वितीय राहते है ना, प्रथमही राहते, प्रथम राहते. तू घेतला, तू तुम्ही होते, तू आणि तुम्ही होतं, द्वितीय पुरुष होता. तू तुम्ही होता, तो तिथे होता काय तृतीय पुरुष. करता नसतो म्हणते. हा ठीक आहे, हे लिहून घ्या, लिहून घ्या. संकर हे स्टार करून लिहा, 165 किंवा स्टार करून लिहा. लिहा संकर प्रयोगात स्टार करून लिहा. संकर प्रयोगात द्वितीय व तृतीय पुरुषी कर्ता असतो. द्वितीय व तृतीय पुरुषी कर्ता असतो. प्रथम पुरुषी कर्ता नसतो. प्रथम पुरुषी कर्ता नसतो. पाहिलं आपण, मी नव्हता त्याच्यात. हा मी प्रथम पुरुषी आहे ना, तो नव्हता संकर प्रयोगामध्ये. मी नव्हतं, मी होता काय? पाहिले का उदाहरण असे आपण? नाही. संकर प्रयोगात द्वितीय व तृतीय पुरुषी कर्ता असतो, प्रथम पुरुषी नसतो. लिहिलं नाही बरोबर? आता आलेलं नाही आहे, पुस्तकातलं उदाहरण आहे. त्याच्यानंतरच बा आलेले प्रश्न घेऊ काही. ठीक आहे, आलेले प्रश्न घेऊ. प्रश्न कसे येते ते महत्वाचे आहे. किती वाजले? ठीक आहे, आलेले प्रश्न पहा. लक्ष द्या, आलेले प्रश्न. कर्तो कर्म संकर प्रयोगाची उदाहरण ओळखा. पहा 2012 मध्ये आलेला प्रश्न आहे. सांगा, कर्तो कर्म संकर प्रयोगाचं उदाहरण सांगा. आता आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात शेवटी काय पाहायचे? त स न आहे ना. त स न कुठं कुठं आहे पहा. मग इथं स आहे आणि इथं स आहे, दोन कॅन्सल झाले. आता 50-50 लावा है ना. कर्तो कर्म, कर्तो म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला पाहिजे नाही, कर्माले प्रत्यय लागला पाहिजे नाही. सगळ्यात शेवटी काय पाहिजे? स. मग कुठे आहे असं सांगा. तू मला ग्रंथ दिलास, देणारा कोण? तू. कर्ता, कर्त्याला प्रत्यय लागला नाही, देण्याची क्रिया काय झाली होती? ग्रंथ. म्हणजे कर्त्याला कर्माले प्रत्यय लागला नाही, ह्या कर्तृ कर्म संकर. इथं बघ, तू मला ग्रंथ देणार आहेस आहे ना. आहेस असं होतं काय? हे उदाहरण अशीच पण दिलास आहे ना, बरोबर आहे ना.
तर मग कोणतं उत्तर येते? पहिलं. 93चं 93 च किती येते? 1. पहिलं उत्तर बरोबर आहे. स लागला आणि कर्त्याने कर्माले प्रत्यय लागला नाही, हा घ्यायचा नाही. प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. डबल पुन्हा येऊ शकते, रिपीट होऊ शकते. ठीक आहे. ह्या आहेच वाला नाही आहे, ह्या दिलाच आहे. हा त्याच्यानंतरचे प्रश्न पहा. डीएड टीईटी मध्ये आलेला 2013. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाळले. लक्ष द्या. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाळले. उजाळले काय मग आलं? कोणतं? भाव कर्तरी. उजाळले दिसल्याबरोबर काय येते? भाव कर्तरी. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. आलेला प्रश्न एसटीआय मधला 2012. लक्ष द्या. काय म्हणते? खालील वाक्याचा प्रयोग सांगा. पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. मग सांगा कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, संकीर्ण प्रयोग. पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. कोणता प्रयोग? पहिले तुम्हाला काय शोधा लागेल? क्रियापद. आणि त्याला नारा नारी प्रत्यय लावा. कर्ता शोधा त्याच्यातला पहिले. सगळ्यात महत्वाचा कर्ताच आहे. कर्ता शोधा त्याच्यातला. इथं लागेल का तुम्हाला नारा नारी प्रत्यय लागते? इथं लागते ना. असणारा. असणारा कोण? कवी. कर्ता मधात आला, कर्म राहत नाही. कवीले कोणतेच प्रत्यय लागत नाही. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्त्याला लागलाय कोणता प्रत्यय? नाही, कर्तरी प्रयोग. उत्तर काय आहे? वाक्य मोठं आहे पण उत्तर लहान आहे ना. सोपं. एसटीआय मधला. त्याच्यानंतर एमपीएससीचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? कर्म कर्तरी. कर्म कर्तरी. कर्म कर्तरी म्हणजे कोणता सांगा? कर्म संकर नाही होतो. याचं कारण संकर. कर्म कर्तरी संकर आहे काय? कर्म कर्तरी नाव कोणाचं होतं? पा कन्फ्युज करते. कर्म कर्तरी नाव कोणाचं होतं सांगा लवकर? नवीन कर्मणी. कर्म कर्तरी नाव कोणाचं आहे? नवीन कर्मणी. आणि तो वेगळा आहे. कर्तृ कर्म संकर, तो वेगळा आहे. ह्या कोणता वय? कर्म कर्तरी. लोडणी घ्यायचं एकदम. स्वाध्याय सॉल्व्ह करायचे, नीट प्रश्न सॉल्व्ह करत राहायचे. बरोबर आठवते नंतर. एक 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 साऱ्या गोष्टी आठवते. जेवढे तुम्ही स्वाध्याय सॉल्व्ह कराल तेवढं चांगलं आहे. चॅप्टर कम्प्लीट करायचं, स्वाध्याय सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर पेपर सेट करा. पेपर सेट मध्ये बरोबर मग आपण बरोबर लिंक जुळते तिथं आपली. हे प्रश्न रिपीट झालेच पाहिजे. जेवढं रिपीट होईल तेवढं चांगलं. पुन्हा पुन्हा पहा. कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते सांगा? कर्म कर्तरी म्हणजे नवीन. नवीन मध्ये कोणता प्रत्यय लागते? कडून. कुठं दिसते? इथं. आलं उत्तर नंबर 1. कर्म कर्तरी म्हणजे नवीन कर्मणी. मराठी प्रयोग विचारात. मराठी प्रयोग विचारात कर्तरी प्रयोगाची चर्चा केली आहे. यामध्ये कोणाची चर्चा झाली आहे म्हणते? कर्तरी. कर्तरी प्रयोगाची तुम्हाला माहिती आहे. कर्तरी मध्ये कोण महत्वाचं राहते? कर्त्याला कोणते प्रत्यय लागते काय? नाही. पहा मग सांगा. कर्त्या कर्माप्रमाणे क्रियापद बदलते काय? कर्तरी प्रयोगात कर्मात चालते काय? नाही. म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलत नाही. हे चुकलंच आहे ना. कर्ता प्रथमात असते. हा, कारण की कर्त्याला कोणते प्रत्यय लागत नाही. प्रथमात असते. कर्म असतेही किंवा नसतेही. कर्म असते किंवा नसते. बरोबर आहे ना. कर्तरी प्रयोग मध्ये असन तर सकर्मक कर्तरी, नसन तर अकर्मक कर्तरी. त्याच्यानंतर संकीर्ण प्रयोगातही असतो. बरोबर आहे. संकीर्ण प्रयोगात राहते काय? हा
कर्तरी प्रयोग संकीर्ण प्रयोगात राहते ना. कर्तरी प्रयोग संकीर्ण प्रयोगात नाही आहे ना, संकीर्ण प्रयोगात राहते ना तो. प्रश्न काय विचारला यामध्ये, आता वर कोणतं बरोबर आहे म्हणते ना, प्रश्न असा विचारला बरोबर कोणता आहे. मग याच्यातलं बरोबर सांगा. कर्माप्रमाण क्रियापद असते काय? नाही, चुकलं. कर्ता प्रमाण असते, बरोबर आहे. कर्म असते किंवा नसते हे सुद्धा बरोबर आहे. आणि संकीर्ण प्रयोगात तो असतो. म्हणजे अ ब क सगळे काय आहे बरोबर. कोणतं चुकलं मग? चुकलं. पण तो काय म्हणते बरोबर कोणते? बरोबर कोणते आहे मग? अ ब क. चुकलं. बकड बरोबर आहे. कुठे आहे? ब क ड बरोबर. 4 89 4 89 4 बरोबर आहे. आलेले प्रश्न घेऊ आपण, टाइमपास न करता. सांगा मग. आलंच नाही इकडे. मांजर उंदीर पकडते, याचा आहे. येरे पावसा आला काय? पहा मग, मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. सांगा कोणता प्रयोग? मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता? पकडणारी कोण? कोणते प्रत्यय लागले काय? मग कोणता प्रयोग? पकडण्याची क्रिया कोण होते? कर्म आहे. कोणता वय मग? सकर्मक कर्तरी. याच्यात सकर्मक अकर्मक काय उत्तर नाही, डायरेक्ट उत्तर काय? कर्तरी प्रयोग. कोणतं उत्तर आहे? कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं उदाहरण पहा. आजी दृष्ट काढते. दृष्ट म्हणता का दृष्ट मध्ये? दृष्ट दृष्ट. आजी दृष्ट काढते. आलीच नाही का आजी? आता येते. आली काय? हा. आजी दृष्ट काढते. प्रयोग ओळखा. सांगा कोणता आहे? काढणारी कोण? कर्ता होय. कर्त्याला प्रत्यय लागले काय? लागले नाही तर कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. आलेले प्रश्न विभक्त आलेले. सोलापूर टंकलेखकच्या याच्या जागा निघालेल्या आहे. फॉर्म भरून घ्या. ज्याचं टायपिंग वगैरे झालंय त्याच्या बेसवर. नागपूरच्या निघाल्या, पुण्याच्या निघाल्या, वेगवेगळ्या याच्या जागा निघालेल्या आहे. ज्याचं टायपिंग झालंय त्याच्यासाठी पहा. मग इतक्यात अंधार झाला या वाक्यातील भावे प्रयोगात भावे करा. त्याचं भावे करा. भावे झाला म्हणजे झालाले नारा नारी प्रत्यय लावता येत. मग त्याच्यातला धातू कोणता घ्यायचा? झाला म्हणजे होणे है ना. मग होणारा कोण? अंधार. अंधारले भावे म्हणजे करता होय. या कर्त्याला इथं प्रत्यय नाही आहे पण त्याला लावा लागल. मग जिथं प्रत्यय लागला तो समजून जा कोणता प्रयोग? भावे. इथं प्रत्यय लागला नाहीये, इथं लागलाय. इथे नाही लागला, इथे नाही लागला. मग उत्तर दुसरं. 82 आता हे वाक्याला कन्फ्युज करणार वाक्य आहे. काही लोकांना वाटते हे क्रियापदच तयार करून टाकलं याचं. करता का तो? इतक्यात अंधारले बरोबर आहे ना. मग याचं काय करून टाकलं? क्रियापद तयार करून टाकलं. मग अशा वेळेस मग आपण अंधारून जातो तिथं. आपलं दिमाग काही चालते काय? नाही चालत. तिथं टाइमपास केल्यापेक्षा डायरेक्टच आपले नियम वापरायचे. कर्त्याला प्रत्यय लावायचा. कुठं लागला? इथंच लागला. आलं उत्तर 2 नंबरचं. त्याच्यानंतर तलाठीमध्ये आलेले प्रश्न 2. चोपले. लक्ष द्या. बाबांनी मुलास चोपले.
सांगा मग, इकडे लक्ष द्या. बाबांनी मुलास चोपले. चोपणारे कोण? बाबा. आता हे बाबा जे आहे, बाबाला प्रत्यय लागला नाही म्हणजे कोण? कर्तरी प्रयोग होत नाही. चोपण्याची क्रिया कोणावर होते? कर्माले प्रत्यय लागला, कर्मणी प्रयोग होत नाही. मग दोघाले प्रत्यय लागले, दोन्ही प्रयोग होत नाही. राहिला कोणता? भावे प्रयोग. कोणता प्रयोग? भावे. कर्म आहे याच्यात कोणता आहे? सकर्मक भावे. कोणता? सकर्मक भावे. ठीक आहे. नडे इंद्रासी असे बोली जेले. कोणता कर्मणी? पुराण कर्मणी. आम्ही जेतो मंजुलिका. कोणता? पुराण कर्मणी. ठीक आहे. त्याच्यानंतर तलाठी. तलाठी झालं. अधिकार तलाठी. तलाठी तर तलाठी मधले प्रश्न. तलाठीचे प्रश्न जास्तीत जास्त पोलीस भरतीला येते. जास्तीत जास्त तलाठीचेच प्रश्न येते पोलीस भरतीले. हे प्रश्न तर ठरलेच आहेत, त्याच्यातलेच उचलते त्यात टाकते पोलीस भरतीत. ग्राम प्रशासनाचं मत हे आहे जास्त ग्रामीण भागातलं. इतका वेळ पाम. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य नाही, हे घ्या. सकर्मक कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. सकर्मक कर्मणी कर्तरी होय, सॉरी, सकर्मक कर्तरी ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. ठीक आहे. कर्तरी म्हटलं तर कर्त्याला प्रत्यय लागले पाहिजे नाही. मग इथं तर हे तर भाव कर्तरी मध्ये चाललं जाते. तुम्ही आता यावे याच्यात याच्यात नाही येत. आकाश गडगड हे नाही येत. राहायला कोणता आहे? तो पुस्तक देतो. देणारा कोण? तो. कर्ता. कर्त्याला प्रत्यय लागले नाही, कर्तरी प्रयोग होते. देण्याची क्रिया कोणावर होते? पुस्तकावर. कर्म. कर्माला कोणतेच प्रत्यय लागले नाहीये. समजलं ना? कोणता प्रयोग हो? या कर्तरी. सकर्मक कर्तरी. कर्मणी. त्याच्यानंतर आलेलेच घेऊ आपण. आलेले पहा. मग आलेला हा प्रश्न आलेला डिपार्टमेंटल PSI 2008. प्रयोग ओळखा. आता माझ्याने काम करवते. कोण आहे? आता माझ्याने काम करवते. कोणता प्रयोग? कर्मणी होते काय? आता लक्षात ठेव जा. याच्यात लक्षात ठेव जा. आता याच्यामध्ये तुम्हाला कर्म पाहिजे, कर्माला प्रत्यय लागला पाहिजे. ठीक आहे. पण ह्या 2008 मध्ये प्रश्न विचारला त्या कर्मणीच लागल, कारण की याच्यामध्ये चेंजेस आता झाली. म्हटलं ना तुम्हाला, 2008चा प्रश्न कर्मणीच घेतला त्यानं. पण त्याच्यामध्ये काम हा कर्म आहेच, तसं म्हटलं होतं बा. आता माझ्याने काम करवते. करणारा कोण? मी. मीच माझ्याने झालं. कर्त्याला प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग होत नाही. करण्याची क्रिया कोण होती? कामावर. कर्म इथं इथं आहे कर्म. कर्माला कोणतेच प्रत्यय लागले नाही. कोणता प्रयोग होते? कर्मणी. वते वते आहे तो कोणता? शक्य कर्मणी. कोणता कर्मणी आहे तो? शक्य कर्मणी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सकवली पुणे. 76 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. 76. भावी प्रयोगाची खून कोणती? लक्षण. या प्रयोगात कर्ता व कर्माच्या पुरुष लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. बरोबर आहे का त्याचं? बरोबर आहे ना? कर्ता व कर्माच्या पुरुष लिंग वचन क्रियापद बदलत नाही. बदलते काय भावी प्रयोगात? या प्रयोगात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. कर्त्याची प्रथम विभक्ती असते. यापैकी नाही. सांगा कोणतं? सांगा याच्यातलं कोणतं बरोबर आहे? सांगा. उत्तर सांगा त्याचं. भावे प्रयोगाची खून कोणती? कमेंट करा. सार्थक.
अरे सोपंच आहे हे, पहा मला सांगा. कर्त्यानुसार क्रियापद बदलते, कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदलते, कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कर्ता कर्मानुसार क्रियापद बदलत नाही, कोणता प्रयोग? भावे प्रयोग. मग इथंच तर तेच झालेलं आहे. या प्रयोगात कर्ता व कर्मानुसार लिंग वचन जर बदललं त्याचं तर क्रियापद बदलत नाही. बरोबर नाही त्याचं? बरोबर आहे ना? लक्षण लक्षात नाही आलं काय? पहा क्रियापद चेंज होते कोणाक, पहा इकडे लक्ष द्या. कर्त्याला बदलवलं, कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलवलं, कोण बदललं पाहिजे? क्रियापद. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्माचं लिंग वचन पुरुष बदलवलं, कोण बदललं पाहिजे? क्रियापद. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि कर्ता आणि कर्माचं लिंग वचन पुरुष जरी बदलवलं पण क्रियापद बदलत नसन तर समजून जा कोणता प्रयोग? भावे प्रयोग. मग याच्यात थेच दिला ना, या प्रयोगात कर्ता आणि कर्माचे लिंग वचन पुरुष बदलत नाही, तो कोणता प्रयोग? भावे प्रयोग. एक नंबर तर बरोबर नाही आहे त्याचं. दुसरं पहा, या प्रयोगात कर्माच्या लिंग वचनामुळे क्रियापद बदलते, बरोबर? कर्माच्या लिंग वचनामुळे क्रियापद बदलते म्हणजे भावेमध्ये. तर तो कोणता प्रयोग होते तिथं? कर्मणी प्रयोग. कर्मानुसार जर बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, दोघांनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग. हे नंबर 2 नंबरचं चुकलं. कर्त्याची प्रथम विभक्ती असते, भावे प्रयोगात प्रथम आले काय? कर्त्याला प्रत्यय लागले काय? भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असते ना, बरोबर आहे. म्हणजे प्रथमा जर म्हटलं म्हणजे त्याला कोणतेच प्रत्यय राहत नाही. पण ह्या काय म्हणते? असते म्हणते, नाही राहत. हे सुद्धा काय? चुकते. आणि नंबर 4चं सुद्धा त्याचं यापैकी नाहीच म्हणते आहे. कोणतं? नंबर 1. कोणतं बरोबर आहे? नंबर 1. ठीक आहे. घरी सॉल्व्ह करून पाहणे सगळे, जे नाही आले ते विचार जा.